भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केलेलं आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा पर्याय निवडा, नाहीतर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहण्याच्या सूचना फडणवीसांनी केलेल्या आहेत। तसंच मैत्रीपूर्ण लढतीमध्ये महायुतीच्याच घटक पक्षामध्ये मनभेद होणार नाही याची काळजी घ्या, असंही फडणवीसांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या विधानानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले गेलेले आहेत। तर सुरुवातीला महायुतीचाच पर्याय निवडा, मात्र तसं झालं नाही तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा, असं विधान मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकतात असे संकेत दिल्या गेल्याची चर्चा आहे। असं आहे, आम्ही पहिल्या दिवशीपासून तिन्ही पक्षांनी महायुतीचं ठरवलंय। जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत। जिथे आम्ही कॉम्पिटिंग पक्ष आहोत, आमचे तुल्यबळ पक्ष आहेत, त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू। त्यामुळे आम्ही समजा युती केली तर युतीचे 100। भाजपचा अधिकार तुला दिला, तू म्हणतो लढणार आहे, संकेत दिले। मला वाटलं सूत्रांच्या माहितीनुसार नाही, त्याच्यामध्ये काय शेवटी निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येकजण आपल्या विचाराचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याबद्दलचा प्रयत्न करत असतात। त्याच्यामुळे ते कदाचित आता स्वतः मुख्यमंत्री फिरतात। आज पण मला वाटतं पुण्यामध्ये ते येणार आहेत, आढावा घेणार आहेत, त्यांची भूमिका ते कार्यकर्त्यांना सांगतील। कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे, कारण त्याच्यानंतर दिवाळी आहे। त्याच्यावर दिवाळीच्या आधी ते काही भागामध्ये फिरतात अशी माझी माहिती आहे। परंतु एकदा निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरून विड्रॉलची मुदत संपल्यानंतरच आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दलचं चित्र स्पष्ट होतं।